जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीज एका नव्या टेक्नॉलॉजीवर एका वर्षात किती पैसे खर्च करू शकतात? 10,000 कोटी, 1,00,000 कोटी की 10,00,000 कोटी? नाही, उत्तर आहे जवळपास 60,00,000 कोटी. आणि ती टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. गेल्या काही वर्षात मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन, मेटा आणि एनव्हिडिया यांच्यासारख्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीजने AI वर इतिहासातील सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट सुरू केली आहे. जगभरात नवीन डेटा सेंटर्स उभे राहू लागले, लाखो AI चिप्स बसवल्या जाऊ लागल्या, विजेचा वापर प्रचंड वाढू लागला आणि संपूर्ण जगात एकच चर्चा सुरू झाली, AI हेच भविष्य आहे. पण जून 2026 मध्ये वॉल स्ट्रीटवर अचानक एक वेगळाच प्रश्न विचारला जाऊ लागला. इतके पैसे खर्च होत आहेत, पण त्यातून प्रत्यक्ष प्रॉफिट कोण कमावतंय? AI वरची ही पैंज खरंच योग्य दिशेने चाललीये का, की मार्केट फक्त अपेक्षांवर धावतंय? एनव्हिडिया सारख्या कंपनीज अजूनही विक्रमी रेव्हेन्यू आणि प्रॉफिट दाखवत असताना काही मोठे इन्व्हेस्टर अचानक सावध का झाले? हा AI बबल आहे की पुढील इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनची सुरुवात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवा, सोशल मीडिया पोस्ट किंवा अंदाजावर बोलणार नाही. आपण पब्लिकली अवेलेबल डेटा, कंपनी रिपोर्ट्स आणि ट्रस्टेड सोर्सेसच्या आधारावर समजून घेण्याचा प्रयत्न करू की AI मध्ये पैसा नेमका कुठे जातो, कोणत्या कंपनीज खऱ्या अर्थानं कमवतायत. जून 2026 मध्ये वॉल स्ट्रीटचा दृष्टिकोन अचानक का बदलला आणि या संपूर्ण AI रेस मधून एक सामान्य इन्व्हेस्टर म्हणून नेमकं काय शिकायला हवं? नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. जर तुम्हाला फायनान्स, बिझनेस आणि इन्व्हेस्टिंग मधल्या मोठ्या घडामोडी फक्त बातमी म्हणून नाही, तर त्यामागचं लॉजिक, इकॉनॉमिक्स आणि बिझनेस मॉडेल समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला आता सुरुवात करूया जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या AI इन्व्हेस्टमेंट रेसची. जर आपण मागच्या 10-15 वर्षांच्या टेक्नॉलॉजीचा इतिहास पाहिला तर प्रत्येक दशकात एक अशी टेक्नॉलॉजी आली आहे जिनं संपूर्ण इंडस्ट्री बदलून टाकली. इंटरनेटने जगाला ऑनलाईन आणलं, स्मार्टफोनने इंटरनेट प्रत्येकाच्या हातात पोहोचवलं आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ही पुढची मोठी क्रांती मानली जात आहे. पण यावेळी एक गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. याआधी नवीन टेक्नॉलॉजी आली की कंपनीज हळूहळू इन्व्हेस्टमेंट करत असत. AI मध्ये मात्र जगातील सर्वात मोठ्या कंपनीजने सुरुवातीपासूनच अभूतपूर्व प्रमाणात पैसा खर्च करण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ChatGPT जगासमोर आल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की AI ही फक्त एक नवीन टेक्नॉलॉजी राहणार नाही, तर ती जवळपास प्रत्येक इंडस्ट्रीचा पाया बनू शकते. सर्च इंजिन असो, ऑफिस सॉफ्टवेअर असो, ऑनलाईन शॉपिंग असो, सोशल मीडिया असो, प्रत्येक क्षेत्रात AI चा वापर वाढणार आहे. आणि हे जर खरं ठरलं तर ज्याच्याकडे सर्वात शक्तिशाली AI इन्फ्रास्ट्रक्चर असेल तोच भविष्यात मार्केटमध्ये आघाडीवर राहू शकतो. याच विचारातून मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन आणि मेटा यांच्यासारख्या कंपनीजमध्ये एक वेगळीच रेस सुरू झाली. ही रेस नवीन मोबाईल ॲप तयार करण्याची नव्हती, तर जगभरात AI डेटा सेंटर्स उभारण्याची होती. या डेटा सेंटर्स मध्ये लाखो AI चिप्स बसवल्या जात आहेत. या चिप्स सामान्य कम्प्युटर प्रोसेसर सारख्या नसून एका वेळी प्रचंड प्रमाणात गणिती प्रक्रिया करण्यासाठी तयार केलेले अत्यंत शक्तिशाली प्रोसेसर्स आहेत. ChatGPT सारखी AI मॉडेल्स तयार करणं, त्यांना ट्रेनिंग देणं आणि नंतर कोट्यावधी लोकांना काही सेकंदात उत्तर देणं, हे सगळं याच इन्फ्रास्ट्रक्चरवर चालतंय. यासाठीच या कंपनीजने केवळ काही बिलियन डॉलर्स नव्हे तर शेकडो बिलियन डॉलर्स खर्च करण्यास सुरुवात केली. विविध इंडस्ट्री एस्टिमेट्स नुसार 2026 मध्ये जगातील मोठ्या हायपरस्केलर टेक कंपनीजचा AI इन्फ्रास्ट्रक्चरवरील एकत्रित कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच कॅपेक्स सुमारे $725 बिलियन पर्यंत पोहोचू शकतो. भारतीय चलनात हा आकडा जवळपास 60,00,000 कोटी इतका होतो. या संख्येची कल्पना यावी म्हणून एवढंच लक्षात ठेवा की हा खर्च अनेक देशांच्या वार्षिक बजेटपेक्षाही मोठा आहे. पण इथेच या संपूर्ण कथेला एक वेगळं वळण मिळतं. इतका मोठा खर्च होत असताना वॉल स्ट्रीटवर काही इन्व्हेस्टरने एक साधा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायला सुरुवात केली. हा पैसा नेमका कुठे जातोय आणि या खर्चातून प्रत्यक्ष प्रॉफिट कोण कमावतंय? कारण इतिहास सांगतो की प्रत्येक मोठ्या टेक्नॉलॉजी रिव्होल्यूशन मध्ये सर्वच कंपनी जिंकत नाही. काही कंपनीज इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात, काही ते विकतात, काही त्याचा वापर करून सर्व्हिसेस तयार करतात आणि शेवटी फक्त काहीच कंपनीज सातत्याने मोठा आर्थिक फायदा मिळवतात. त्यामुळे आता पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरतो. AI वर खर्च होणाऱ्या या लाखो कोटी रुपयांचा प्रवास नेमका कसा होतो?
हा पैसा कोणाच्या खिशातून निघतो आणि शेवटी कोणाच्या खात्यात जमा होतो हे समजलं तर जून 2026 मध्ये वॉल स्ट्रीटचा दृष्टिकोन अचानक का बदलला हे समजणं खूप सोपं होईल. आता इथून ही गोष्ट आणखी इंटरेस्टिंग होते, कारण जेव्हा आपण ऐकतो की मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन किंवा मेटा अब्जावधी डॉलर AI वर खर्च करत आहेत, तेव्हा सहज वाटतं की हा सगळा पैसा त्यांच्या स्वतःच्या बिझनेसमध्ये गुंतत असेल. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. खरं तर AI मध्ये खर्च होणारा प्रत्येक डॉलर एका मोठ्या इकोसिस्टम मधून प्रवास करतो. त्या प्रवासात प्रत्येक कंपनीची भूमिका वेगवेगळी असते. हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा तुम्हाला एक अत्याधुनिक कारखाना उभारायचा आहे. तुम्ही त्या कारखान्यावर हजारो कोटी रुपये खर्च करता, पण त्या पैशांचा पहिला फायदा तुम्हाला होत नाही. सर्वप्रथम फायदा होतो सिमेंट बनवणाऱ्या कंपनीला, स्टील बनवणाऱ्या कंपनीला, मशीन तयार करणाऱ्या कंपनीला आणि कन्स्ट्रक्शन करणाऱ्या कंपनीला. कारखाना पूर्ण झाल्यानंतर तुम्ही उत्पादन सुरू करता आणि त्यानंतरच तुमच्याकडे रेव्हेन्यू यायला सुरुवात होते. AI मध्येही जवळपास हाच खेळ सुरू आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन आणि मेटा या कंपनीज आज जगातील सर्वात मोठे AI बायर्स आहेत. त्यांना AI सर्व्हिसेस तयार करायच्या आहेत, पण त्यासाठी त्यांना सर्वप्रथम प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरची सुरुवात होते AI चिप्स पासून. या चिप्स प्रामुख्याने एनव्हिडिया डिझाईन करते, पण एनव्हिडिया स्वतः त्या तयार करत नाही. त्या तयार करण्याचं काम तैवानची TSMC म्हणजेच तायवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी करते. आणि TSMC ला त्या चिप्स तयार करण्यासाठी जगातील सर्वात प्रगत लिथोग्राफी मशीन्स लागतात, ज्या जवळजवळ एकाच कंपनीकडून मिळतात. ती म्हणजे ASML. त्याचबरोबर AI साठी लागणारी हाय बँडविथ मेमरी SK हायनिक्स आणि मायक्रॉन सारख्या कंपनीज पुरवतात. म्हणजेच मायक्रोसॉफ्टने AI वर खर्च केलेला प्रत्येक डॉलर प्रत्यक्षात अनेक कंपनीज मधून प्रवास करतो. त्यातील काही हिस्सा एनव्हिडियाकडे जातो, काही TSMC कडे जातो, काही ASML कडे जातो, तर काही मेमरी मॅन्युफॅक्चरर्सकडे. या सर्व कंपनीज आपल्याला प्रोडक्ट किंवा टेक्नॉलॉजीची विक्री करून रेव्हेन्यू आणि प्रॉफिट कमवू लागतात. पण ज्यांनी हा संपूर्ण खर्च केला आहे, म्हणजेच मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन, मेटा, त्यांच्यासाठी खरी परीक्षा त्यानंतर सुरू होते. कारण त्यांनी आता या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून अशी AI प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस तयार करायच्या आहेत, ज्यातून भविष्यात हा खर्च वसूल होईल. याच कारणामुळे गेल्या 2 वर्षात AI सप्लाय चेन मधल्या अनेक कंपनीजने विक्रमी आर्थिक निकाल जाहीर केले. एनव्हिडियाची AI चिप्स इतकी लोकप्रिय झाली की अनेक ग्राहकांना त्याचा पुरवठा मिळण्यासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागली. TSMC वर उत्पादनाचा प्रचंड ताण आला, कारण जगातील जवळजवळ प्रत्येक मोठी AI चिप्स त्यांच्या फाउंड्रीज मध्ये तयार होत होती. मेमरी चिप मॅन्युफॅक्चरर्सच्या विक्रीतही मोठी वाढ झाली. यामुळे जून 2026 मध्ये इन्व्हेस्टर कम्युनिटीचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात झाली. काही वर्षांपूर्वी मार्केट फक्त एवढंच पाहत होतं की कोणती कंपनी AI वर सर्वात जास्त खर्च करते. पण आता प्रश्न खर्चाचा राहिला नाही, तर रिटर्नचा होता. प्रत्येक अर्निंग कॉल मध्ये अनालिस्ट एकच प्रश्न विचारू लागले, तुम्ही AI वर इतका पैसा खर्च करत आहात, पण त्यातून प्रत्यक्ष रेव्हेन्यू कधी निर्माण होणार आहे? आणि इथूनच AI ची कथा टेक्नॉलॉजीची न राहता फायनान्स, कॅपिटल अलोकेशन आणि बिझनेस एक्झिक्युशनची होऊ लागते. मात्र याचा अर्थ AI ची वाढ थांबलीये असा अजिबात नाही. उलट AI इंडस्ट्रीमध्ये डिमांड अजूनही मजबूत आहे. डेटा सेंटर्स अजूनही उभे राहत आहेत आणि चिप्सची मागणी अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. बदल झाला होता तो फक्त मार्केटच्या अपेक्षांमध्ये. आता इन्व्हेस्टर केवळ व्हिजनवर विश्वास ठेवायला तयार नव्हते, तर त्यांना व्हिजन मधून निर्माण होणारा प्रॉफिटही पाहायचाय. आणि हाच बदल आपल्या पुढच्या आणि शेवटच्या भागाचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. कोणतीही टेक्नॉलॉजी कितीही क्रांतिकारक असली तरी शेवटी तिचं यश एका गोष्टीवर ठरतं, ती बिझनेसमध्ये रूपांतरित होते का? कारण टेक्नॉलॉजी कल्पना देऊ शकते, इनोव्हेशन घडवू शकते, पण एखाद्या कंपनीला दीर्घकाळ टिकवून ठेवतो तो म्हणजे रेव्हेन्यू, कॅश फ्लो आणि प्रॉफिट. म्हणूनच आज AI ची खरी परीक्षा टेक्नॉलॉजीची नाही तर बिझनेस मॉडेलची आहे. आज एनव्हिडिया, TSMC, ASML आणि AI सप्लाय चेन मधील अनेक कंपनीज या लाटेचा मोठा फायदा घेत आहेत. त्यांच्या प्रोडक्टची मागणी अजूनही मजबूत आहे आणि AI इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी त्यांची गरजही कायम राहणार आहे. पण दुसऱ्या बाजूला मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन, मेटा यांच्या समोर एक वेगळंच आव्हान आहे.
त्यांनी एआय इन्फ्रास्ट्रक्चरवर केलेल्या प्रचंड कॅपेक्सचं रूपांतर प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस मध्ये करायचंय, ज्यासाठी ग्राहक सातत्यानं पैसे मोजतील. जर ते यात यशस्वी झाले तर आजची ही इन्व्हेस्टमेंट इतिहासातील सर्वात मोठ्या बिझनेस सक्सेस स्टोरीज पैकी एक ठरू शकते. पण जर रेव्हेन्यूची वाढ या खर्चाच्या वेगाशी जुळली नाही तर मार्केट पुढे आणखी कठोर प्रश्न विचारू शकतं. यामुळेच पुढील 1-2 वर्ष एआय इंडस्ट्रीसाठी अत्यंत निर्णायक असतील. इन्व्हेस्टर आता केवळ एआय मॉडेल किती शक्तिशाली आहे हे पाहणार नाही, ते हेही पाहतील की त्या मॉडेल्समुळे कंपनीजच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय बदल होतोय, रेव्हेन्यू किती वाढतोय, ऑपरेटिंग मार्जिनवर काय परिणाम होतोय, फ्री कॅश फ्लो सुधारतोय का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अब्जावधी डॉलर्सच्या इन्व्हेस्टमेंटवर समाधानकारक रिटर्न मिळतायत का. कारण शेअर मार्केटमध्ये शेवटी कल्पनांपेक्षा आकडे जास्त काळ टिकतात. एक इन्व्हेस्टर म्हणून या संपूर्ण कथेतून शिकण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक मोठ्या टेक्नॉलॉजी रिव्हॉल्युशन मध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली कंपनी हीच सर्वात मोठी विनर असेल असं गृहीत धरू नये. इतिहासात अनेक वेळा असं घडलं आहे की अंतिम प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीजपेक्षा त्या प्रॉडक्टसाठी आवश्यक असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, कंपोनंट्स आणि टूल पुरवणाऱ्या कंपनीजने जास्त आणि सातत्यपूर्ण संपत्ती निर्माण केली आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या ट्रेंडकडे पाहताना फक्त पुढची मल्टीबॅगर कंपनी कोणती हा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, या संपूर्ण इकोसिस्टम मध्ये पैसा कुठून येतो, कुठे खर्च होतो आणि सर्वात जास्त व्हॅल्यू कोण निर्माण करतायत. अनेकदा या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इतरांपेक्षा एक वेगळं इन्व्हेस्टर बनवतं. आणि कदाचित एआयची ही स्टोरी आपल्याला हाच धडा शिकवते. आज जगभरात एआय वर अभूतपूर्व इन्व्हेस्टमेंट होतीये. काही कंपनीज आजच त्याचा फायदा घेत आहेत, तर काही कंपनीज भविष्यातील प्रॉफिटसाठी आज मोठी पैंज लावतात. ही पैंज यशस्वी होईल की नाही याचं उत्तर आज कोणाकडेच नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, पुढील काही वर्ष टेक्नॉलॉजी, बिझनेस आणि इन्व्हेस्टिंग या तिन्ही क्षेत्रांचा इतिहास लिहिणारी असतील. म्हणूनच एआयची ही स्टोरी फक्त इंजिनियर्स किंवा प्रोग्रामर्ससाठी नाही, ती प्रत्येक इन्व्हेस्टर, प्रत्येक बिझनेस ओनर आणि भविष्य समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉरेस्ट वेल्थ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवाय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या फायनान्शियल जर्नीची सुरुवात करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला फॉर्म नक्की भरा. मी स्वप्नाली पुन्हा भेटू एका नवीन बिझनेस स्टोरी सोबत. धन्यवाद.